अजी पण मॅडम आमची सविती गण्या भाऊला राखी कशी बांधल? काऊन तिचे हात तुटले आहेत का? मॅडम आता हात नाही तुटले म्हणून तुम्ही आमचा दिल नको तोडा. म्हणजे हे का मॅडम येणाऱ्या काळामध्ये आमचा गण्या भाऊ आमच्या सवितीला मंगळसूत्र बांधणार आहे. मग तुम्हीच सांगा आमची सविता ताई आमच्या गण्या भाऊले राखी कशी बांधल? भोंगाड आहे बा तुम्ही. येते अभ्यास करावा लेत्या का लपडे जुडवाले रे? हे का सविते हे मी काय ऐकत आहो? मॅडम उद्या तू गण्याले राखी बांधशील का नाही? मॅडम मी तर याले आजही राखी बांधायला तयार आहो. लमचे 10 रुपयाचे समोसे खाऊन विसरलीस का माले तू? राखी बांधशील तर होईन ना मी भैया. मग कशी म्हणशील तू मला सय्या? अरे गण्या नाही बांधलो राखी तर मॅडम सांगते घरी बाकी. मॅडम आता कसा आणू का पांढरा ससा? अरे माझ्या पोरांनो, वर्गातल्या सर्व मुली वर्गातले सर्व मुलं एकामेकाचे भाऊ बहीण आहेत. मॅडम तुम्ही कधी शाळा शिकल्या का नाही जी? बिना शिकताच मी मास्तरीन बनलो का रे? आमच्या वेळेस आम्ही सर्वजण वर्गातल्या प्रत्येक मुलाले राखी बांधायचो आणि प्रत्येक मुलं आवडीनं आमच्याकडून राखी सुद्धा बांधायचे. ते मॅडम आता 4G च्या जमान्यावरून 5G चा जमाना आलाय आणि आम्हाला राखी बांधासाठी आमच्या घरी बहिणी आहेत. त्या बांधतील ना आम्हाला राखी. तुम्ही आपला शाळा शिकवा ना. गण्या उठ इकडं कोंबडा बन बरं. मॅडम सोबत असा बोलतेस का तू? मॅडम येऊन जाऊन तुम्ही मला कोंबडाच बनवता जी. कधी वाघ कधी हत्ती कधी हरिण असा बनवा ना. असा तुले दाखवू? का दाखवताची मॅडम? डेंग्या जा बरं छडी आणशील. मॅडम छड्या तर नाही आहेत. बकऱ्या नाही आहेत तर झाडाची एखादी काडी तोड आणि आण माझ्या जवळ. मॅडम कालच गावच्या लोकांनी शाळेजवळचे पूर्ण झाडे कापला. सविते जी मॅडम. उद्या येतानी वर्गात 30 पोरं